हरिओम. माझं नाव सुशांत सिंह राऊत, माझगाव उपासना केंद्र. आज मी माझ्या पत्नीला आलेला एक अनुभव सांगणार आहे. 2014ला माझी पत्नी दीपाली राऊत एक बापू भक्त मैत्रिणीच्या घरी लग्नाला गेलेली. तिकडे बापू आले होते. तेव्हा त्यांनी तिकडे दर्शन वगैरे घेतलं आणि तिने सांगितलं की बापू जेव्हा निघत होते तेव्हा सगळे बाजूला उभे राहिलेले आणि सगळ्यांनी आपलं दर्शन घेत होते आणि बापू जात होते आणि अचानक बापू जरा क्रॉस झाले आणि परत मागे फिरून तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले की काही काळजी करू नको, सगळं ठीक होईल. तिला असं सगळ्यांनी, बापू गेल्यानंतर सगळ्यांनी विचारलं, अरे काय आलं, काय टेन्शन आहे? बोललं काहीच नाही टेन्शन आहे मला, काय फक्त तिला वाटलं असेल की आम्हाला मूल होत नाही आहे म्हणून थोडं प्रॉब्लेम असेल किंवा बापूंनी त्याच्यासाठी बोलले असतील, तर बाकी काही प्रॉब्लेम नव्हता आयुष्यात. मग ते काही विचार केलाच नाही तिने आणि तिने येऊन हे सगळं मला सांगितलं. मी बोललो असेल काय. आणि त्याच शनिवारी ही दीपाली उपासनेला गेली. त्यावेळी उपासना झाल्यानंतर उपासनेच्या वॉकिंग डिस्टन्सवरच तिचं माहेर होतं, तर ती आईला बघायला जायची. तर त्या दिवशी तसंच ती नेहमीप्रमाणे आईला बघायला गेली आणि आईला तिचा त्रास होत होता. तर ती बोलली चल आपण डॉक्टरकडे जाऊया, कारण तिला दम लागल्यासारखा होत होतं, कफ झालेला काय, म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेलो. तिने मला फोन केला, अरे आईला असा त्रास होतो आहे. तर आता डॉक्टर बोलले की ECG काढून घ्या. त्यांनी जसा ECG काढला, ECG काढल्यावर त्यांनी पहिला इन्स्ट्रक्शन दिला, ह्या बाईला हलवू नका. ही घाबरली. बोललं काय झालं का? तो बोलतो नाही, हिचा ECG खूपच खराब आहे, यांना काही होऊ शकतं. एवढं बोलल्यावर आम्ही घाबरलो. आम्ही लगेच आमच्या डॉक्टरला फोन केलं आणि विचारलं काय करायचं, तुम्ही सांगितलेलं उद्या ECG काढा, पण आम्ही आताच घेऊन आलो, पण असं सांगताय. आणि त्यांचं फायनान्शियल कंडिशन खूप प्रॉब्लेमॅटिक होत्या. तर त्यांनी सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी डिस्प्रिन त्यांना दिलेली आहे, तर तुम्ही त्यांना टॅक्सीमधना जेजेला घेऊन जा, तिकडे व्यवस्थित ट्रीटमेंट करते. म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही टॅक्सीने जेजेला घेऊन गेलो. जेजेला घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफीचा रिपोर्ट आला. मी बोललो जसा रिपोर्ट येईल तसा आपण दादांना जाऊन दाखवू. जसा रिपोर्ट आला, रिपोर्ट घेऊन थोडंफार मला अंदाज आला की ब्लॉकेज भरपूर दिसत आहेत, पण किती आहे काय ते दादाच सांगू शकतात. आणि त्यांनी सांगितलं की बायपासच करावी लागेल, म्हणून तसंच मी रिपोर्ट घेऊन दादांकडे गेलो. दादांनी रिपोर्ट बघितल्यावर डायरेक्ट डोळे मोठे केल्यावर अजून आम्ही घाबरलो. बोलो काय आहे? दादा बोलले की कुठे आहेत, काय कसं आहे पेशंट? तर दादांनी सांगितलं काय नाही, प्रॉब्लेम नाही. आणि पण प्रॉब्लेम एकच झालेला की 1 महिन्यानंतर ऑपरेशनची डेट मिळणार होती. आणि तिकडनं आम्हाला कळलेलं हॉस्पिटलमधनं की सरकारी कुठल्या कोटातनं आपल्याला ते ऑपरेशन करता येईल. तसंच आम्ही दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिकडे लकीली बापू कृपेनेच तिकडे दीपालीची कलिग होती, तिचा भाऊच तिकडे एक डॉक्टर होता, पण त्यांनी ओळख आधी दाखवली नाही. त्यांना सांगितलं, त्यांनी खूप कॉपरेट केलं. ते बोलले लगेच घेऊन या दुसऱ्या दिवशी. जवळजवळ सोमवारची गोष्ट असेल ही. लगेच घेऊन गेलो आम्ही. त्या एका दिवसात त्यांनी डिसाईड केलं रिपोर्ट्स बघून की हे खूप क्रिटिकल आहे. तर त्यांच्या मेन डॉक्टरनी ती केस हँडल करायला घेतली. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं, आम्हाला भेटून दिलं नाही. ते बोलले की तुम्हाला फक्त ऑनलाईन स्क्रीनवर भेटायला मिळेल वगैरे. तर तोपर्यंत त्यांनी एकही रुपया आमच्याकडनं घेतला नव्हता. जसं काय आम्ही तिकडे त्यांना घेऊन जातो आहे, तिकडे लिटरली स्ट्रेचर उभा आहे, लगेच वर काय नेत आहेत, दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला घेऊन जात आहेत. म्हणजे जसं काय हे रचून ठेवलं आहे हे दिसायला लागलं. तर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्हाला काहीच सांगितलं नाही कंडिशन काय. आणि 8 वाजता मग माझ्या वाईफला आणि मला बोलवून तिकडे आम्हाला त्यांना भेटायला दिलं. आणि फक्त एक बेल्ट आणायला सांगितला, 500 रुपये घेतले असते. त्या बेल्टचा खर्च फक्त 500 रुपये होता. तो झाला. 2 दिवसामध्ये त्यांचं ऑपरेशन होऊन
तिकडनं डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर लिटरली असं म्हणजे काय घडलं असंही कळालंच नाही. दीपालीला बोललं, अरे एवढं मोठं झालं आपण म्हणजे जातो आहे येतो आहे पण कधी आपल्याला त्रास नाही झाला, जसं काय 5 स्टार ट्रीटमेंट म्हणजे काय कळालंच नाही. नंतर दीपाली आठवत करत बसली मला, अरे त्याची जी बापूंनी असं असं केलं ते हेच तर नव्हतं. पण तोच आहे, त्यालाच माहिती आहे पुढे येणारं संकट काय आहे आणि तोच ते तारू शकतो. अंबज्ञ बापू असंच आमच्या जीवनात राहा. हरिओम श्रीराम अंबज्ञ.